टॉपला आल्यानंतर फुल वॉर्मअप बॉडी झाल्यानंतर हे थोडं आपण इथे एक्सरसाइज करून घेऊया. जनरली सगळ्यात जो आपला पोटाचा हे आहे त्यासाठी मॅक्झिमम हे आपण 3 ते 4 सेटअप मारूया. आपण 10-10च्या ह्याच्याप्रमाणे प्रयत्न करायचा. मॅक्झिमम जेवढं वाढवता येईल तेवढं आपण वाढवण्याचा प्रयत्न करायचा जे सेटअप मारण्याचा. मस्त पाहिजे असे 1 2 3 4 5 6 7 काउंट करत मस्तपैकी आपण एक सेटअप ह्याचा साईडचं घ्यायचा, त्याप्रमाणे दुसरा सेटअप घ्यायचा, आपण चालू करायचा. हा जर जास्त वेट असेल तर पायावर त्रास होत असेल तर काही मारण्याची गरज नाही, आपण दुसरंही घेऊ शकतो. त्याचप्रमाणे हा साईड क्रंच स्टँडिंग करून आपण साईडचेच क्रंच मारायचे असे लेफ्ट टू राईट अँड राईट टू लेफ्ट असे बेस्ट हे क्रंच मारून घ्यायचे. मॅक्झिमम प्रयत्न करा जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवण्याचा प्रयत्न करा. स्टार्टिंग जर असेल आपली सुरुवात असेल तर कमीच मारा, काही प्रॉब्लेम नाही. जसे आपलं कॅपॅसिटी किंवा जसं आपला हे क्रिएट होईल तसं त्याच्याप्रमाणे आपण हे वाढवत जाऊ. ह्याच्यानंतरचा आपण थर्ड पार्ट आहे आपला हा मस्तपैकी बसून घ्यायचं असं दगडा वगैरे प्लेन साप बघून मस्तपैकी थोडा 1 ते 1.5 मिनिट रिलॅक्स झाल्यावर असं झोपून आपण पूर्ण पायाला टच करायचा प्रयत्न करायचा. ह्या एक्सरसाइजमुळे ही आपल्या पोटाच्या वगैरे जो हे आहे किंवा बॅक साईडचा हे आहे स्ट्रेंथ पूर्ण आपल्या बॉडीला स्ट्रेच होते प्रॉपरली. स्टार्टिंगला कुठलं एवढे गडबड न करता किंवा आपल्या शरीराची काळजी घेता आपण स्लोली आपण करत राहायचं, काही प्रॉब्लेम नाही. असा ह्याचा एक सेट झाल्यानंतर परत आपण असे ह्याचे जर शक्य असेल तर 2 सेट मारा किंवा 1 सेट मारा, काही प्रॉब्लेम नाही आहे. प्रयत्न करत राहायचा आपण जेवढा वाढवता येईल तेवढा वाढवायचे ह्याचे सेट्स. खूप छान वाटतं, फ्रेश वाटतं अशा वरच्या एरियामध्ये. एअर वगैरे पूर्ण क्लीन आहे. इकडं तिकडं पाहिल्यावर बी सुंदरता ही आहे. थोडं आणखी रिलॅक्स व्हायचं जर थकल्यासारखं वाटत असेल तर थोडा गॅप घ्यायचा. शक्य असेल तर बरोबर पाणीही कॅरी करायचं, काही प्रॉब्लेम नाही आहे. पुन्हा आता हा तो झोपून आपला पाय जवळ घेऊन आपण असे टच करण्याचा प्रयत्न करायचा की हा पूर्ण आपल्या पोटावर तो जो घेर आहे त्याच्यावर ट्रेस होत आहे आणि प्लस आपला जो बॅक साईडचा बॅक बोन आहे त्याच्यावरही चांगलाच प्रेशराईज होते. म्हणजे ही एक्सरसाइज परफेक्टली होती आपल्या पोटासाठी, पोट कमी करण्यासाठी किंवा ही त्याचाही प्रॉपरली सेट मारायचा. 1 शक्य असेल तर 1 मारा, मॅक्झिमम 2 मारण्याचा प्रयत्न करा जर चांगला रिझल्ट आपल्याला लवकर पाहिजे असेल तर. आणि एवढा त्रास होईल एवढेही सेट मारू नका जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट्स होते. जेवढी कॅपॅसिटी आहे आपल्याला जेवढं व्यवस्थित वाटते तेवढं मारण्याचा प्रयत्न करायचा आणि वाढवण्याचाही प्रयत्न करायचा, काही प्रॉब्लेम. बेस्टपैकी असा सेट बघा, मस्त गार हवा हे सुटलेली आहे वरती, फ्रेश वाटतं असं. थोडं थकल्यासारखं वाटलं तर थोडा ब्रेक घ्या, असा 1 मिनटाचा 2 मिनटाचा, काही प्रॉब्लेम नाही. रिलॅक्स बॉडी फील होईल. परत उठून बॉडीला असं ट्रेस करून तुम्ही उठू शकता. प्रयत्न करा मॅक्झिमम कुठल्या गोष्टी सपोर्ट न घेता किंवा जर शक्य असेल तर हा साईड बसल्या आरामात हा साईडचा क्रंचही मारू शकतो तुम्ही. मला तरी वाटतं की इम्पॉसिबल असं काहीच नाही. प्रत्येक गोष्ट पॉसिबल आहे. फक्त आपला कंटिन्युअसपणा असायला पाहिजे, पॅशन्स ठेवायला पाहिजे आपण आणि पेशन्सही ठेवलं पाहिजे. तेवढंच की आपण करतोय काय, गडबड करतोय काय, चुकीचं होतं, चुकीचा आहार किंवा आपलं काही हे होतं. आहार म्हणजे असं काही नाही. आपलं जेवढं डेली आपला रिझन वाईज जो आहार असतो त्यालाच आपण प्रेफरन्स द्यायचे. मस्तपैकी खायचं, एन्जॉय करायचा. हा प्रयत्न करा. मॅक्झिमम 1 सेटअप मारण्याचा तर प्रयत्न करा. आता हे मी मॅक्झिमम 10चा प्रयत्न करतो आहे, पण जेवढं पॉसिबल होईल तेवढं 1 सेटअप तरी मारायचाच. हा त्यानेही भरपूर आपल्या पोटाच्या ह्याच्यावर फरक पडतो. जरा थोडं थकल्यासारखं वाटलं की परत आणखी असे रेस्ट घ्यायचे, काही प्रॉब्लेम.
प्रयत्न करत राहायचे. जेवढा आपल्याला असं व्यवस्थित प्रयत्न करता येईल तेवढा प्रयत्न करत राहायचा आपल्या याच्यासाठी. आणि हे आपल्यासाठीच छान आहे, काही प्रॉब्लेम. तर हा झालेला आहे आपला नेक्स्ट पॉईंट हवी. तो जर थोडं थकल्यासारखं वाटलं तर काही प्रॉब्लेम नाही, थोडा रिलॅक्स व्हा 1-2 मिनिट.